हाय फ्रेंड्स, स्वागत आहे आपल्या स्मार्ट अप इंडिया यूट्यूब चॅनलमध्ये. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अन्नधान्य वितरण विभागाअंतर्गत नवीन शिधापत्रिका म्हणजेच रॅशन कार्डसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे कोणकोणती आहे याबद्दल सविस्तर माहिती. तर मित्रांनो, माहिती देण्यापूर्वी मी तुम्हाला प्रत्येक वेळेसारखी विनंती करतो की तुम्ही या व्हिडिओला लाईक व शेअर अवश्य करा व त्याबरोबरच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व त्यापुढील बेल आयकॉनवर क्लिक करा. बेल आयकॉनवर क्लिक केल्यामुळे नवीन व्हिडिओ अपलोड करताच त्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. चला तर मग पाहूया आजची माहिती. तर मित्रांनो, नवीन शिधापत्रिका म्हणजे रॅशन कार्डसाठी लागणारे आवश्यक कागदपत्र खालीलप्रमाणे तुम्ही पाहू शकता. या ठिकाणी सुरुवातीला आहे ओळखपत्राचा पुरावा. खालीलपैकी किमान एक आधार कार्ड, अर्जदाराचा फोटो, RSBI कार्ड यापैकी ह्या तिन्हीपैकी एक पुरावा तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. त्यानंतर आहे पत्त्याचा पुरावा. खालीलपैकी किमान एक पुरावा तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. पत्त्याच्या पुरावामध्ये पहिला आहे पारपत्र, 7/12 आणि 8चा उतारा, वीज बिल, टॅक्स पावती, झेरॉक्स यापैकी कोणतेही पत्त्याचा पुरावा तुम्ही जोडू शकता. त्यानंतर आहे वयाचा पुरावा. खालीलपैकी किमान एक असणे आवश्यक आहे. जन्माचा दाखला किंवा प्राथमिक शाळेचा प्रवेशाचा उतारा म्हणजे निर्गमबी तुम्ही या ठिकाणी जोडू शकता. यात खालीलपैकी दोन्हीपैकी एक तुम्हाला पुरावा या ठिकाणी वयाचा जोडावा लागेल. त्यानंतर आहे उत्पन्नाचा पुरावा. खालीलपैकी किमान एक पुरावा तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. आयकर वितरणपत्र, सर्कल ऑफिसरचा पडताळणी अहवाल, त्यानंतर वेतन मिळत असल्यास फॉर्म नंबर 16, निवृत्त वेतनधारकांकरिता बँकेचे प्रमाणपत्र, 7/12, 8चा उतारा व तलाठी अहवाल किंवा उत्पन्नाचा दाखला यापैकी एक पुरावा तुम्हाला या ठिकाणी उत्पन्नाचा पुरावामध्ये जोडणे आवश्यक आहे. अशा प्रकारचे या ठिकाणी एकूण 4 डॉक्युमेंट जोडल्यानंतर तुम्ही या ठिकाणी अन्नधान्य वितरण विभागाअंतर्गत रॅशन कार्ड मिळवू शकता. तर मित्रांनो, हीच माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये द्यायची होती. जर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक व शेअर अवश्य करा व त्याबरोबरच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद.